एखाद्या मुलीचा खून होतो, पोलीस आरोपीला अटक करतात, आरोपी खुनाची कबुलीही देतात. न्यायालयात चार्जशीट दाखल होते आणि सगळेच जण म्हणतात पोलिसांनी केस सॉल्व्ह केली, आरोपींना शिक्षा झाली. पण जर त्यानंतर काही दिवसांनी तीच मुलगी जिवंत चालत पोलीस स्टेशनमध्ये येऊन उभी राहिली. शॉकिंग आहे ना हे सगळं. पण हे सगळं बुलढाण्यात घडलं आहे. एक खून जो कधी झालाच नव्हता, दोन निरपराध माणसं ज्यांनी एक खून केलाच नव्हता पण त्यांनी तो कबूल केला आणि पोलिसांनी जो मृत्यूदेह पाहिला आणि आरोपी म्हणून एका बापावर आणि मुलावर कारवाई केली, तोच मृत्यूदेह नेमका कोणाचा होता हे आजपर्यंत कोणाला समजलं नाही. तर नेमकं काय घडलं संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 26 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात सुनगाव शिवाजवळ राजुरा धरणाच्या परिसरात एक भयानक मृत्यूदेह आढळला. मृत्यूदेह अर्धवट जळालेला होता आणि मुंडकं शरीरापासून वेगळं करण्यात आलेलं होतं. या अवस्थेमुळे मृत्यू व्यक्तीची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या प्रकरणाचा तपास यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांच्याकडे सोपवली. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात खडगी गावात राहणाऱ्या बापूराव कळमेकर यांनी आपली मुलगी शिवानी 25 एप्रिलला बेपत्ता झाल्याची तक्रार खकनार पोलीस स्टेशनमध्ये 1 मेला दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार आणि सुनगावच्या मृत्यूदेहाची टाइमलाईन जुळवली आणि कोणत्याही DNA तपासणीची वाट न बघता थेट निष्कर्षापर्यंत पोहोचले. पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की हा मृत्यूदेह शिवानी कळमकरचा आहे. शिवानी विवाहित होती. 15 एप्रिलला तिचं अमरावती जिल्ह्यातील धरणी तालुक्यातील खरिया तेंबूर गावातील प्रकाश भिलावेकर यांच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर ती माहेरी परतली होती. पोलिसांचा दावा होतो की लग्नानंतर शिवानी तिच्या एका चुलत भावाशी संबंध सुरू होते. याच कारणावरून वडील बापूराव आणि भाऊ अजय यांनी 23 एप्रिलच्या रात्री भांडणाच्या भरात बाबूंच्या काठीने शिवानीला ठेचून मारलं. मग मृत्यूदेह ओळखू नये म्हणून मुंडकं वेगळं केलं आणि दोन्ही भाग जाळून मोटरसायकलवरून 100 किलोमीटर अंतर पार करत बुलढाणा येथील सुनगाव शिवारात फेकून दिलं. 9 मेला पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन बापूराव आणि अजय दोघांनाही अटक केली. खुनाची कबुली देणारा व्हिडिओ पोलिसांनी प्रसिद्ध केला. 10 मेला जळगाव जामोद पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फक्त 13 दिवसात हे हत्याकांड उघडकीस आणण्याचा दावा केला आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली. न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली. ते तुरुंगात गेले. दरम्यान तपास सुरू असल्याचं कारण देत दोघांना तब्बल 19 दिवस आत ठेवण्यात आलं. पण 28 मेला जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये एक गोष्ट घडली. पोलीस स्टेशनच्या दरवाजातून एक तरुणी आत आली आणि सांगितलं की ती शिवानी कळमेकर आहे. माझ्या वडिलांना आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, त्यांना सोडा. पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना तत्काळ कळवलं की जी महिला बुलढाण्याच्या हत्याकांडात मृत्यू घोषित करण्यात आली होती ती प्रत्यक्षात जिवंत आहे. शिवानी तिच्या प्रियकरासोबत नाशिक जवळ राहणाऱ्या अरुण दारू कळमेकर नावाच्या मजुरासोबत पळून गेली होती. शिवानीची आणि तिच्या वडिलांची DNA चाचणी झाली. अंगठ्यांचे ठसे तपासले गेले. पंचनामा झाला. सगळ्या चाचण्यात बापूराव आणि अजय निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. 29 मेला पोलिसांनी न्यायालयात आव्हान सादर केली आणि न्यायालयामध्ये दोघांची मुक्तता झाली. मुक्त झाल्यानंतर पहिल्यांदा बापूराव आणि अजयने पत्रकारांना सांगितलं की आम्हाला काहीच त्रास दिला नाही आणि कबुली आम्ही स्वतः दिली. पण काही दिवसांनी चित्र पूर्णपणे बदललं. 7 जूनला त्या दोघांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यात त्यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार 9 मेला 6 पोलीस थेट त्यांच्या घरी आले. मुलगी बेपत्ता आहे ना, तर एक मृत्यूदेह मिळालाय, तो बघायला या असं सांगून त्यांना खनकार पोलीस स्टेशनला नेलं. तिथे रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका गेस्ट हाऊसवर नेण्यात आलं. तिथे तुम्हीच हत्या केली असं वारंवार म्हणत कबुली द्यायला सांगितलं. नाही म्हणता जंगलात घेऊन बेदम मारहाण केली. संपूर्ण कुटुंबाला उचलण्याची धमकी दिली. मारहाण थांबत नव्हती म्हणून शेवटी त्यांनी खून केल्याची कबुली दिली आणि त्यांचा व्हिडिओ बनवण्यात आला. एवढ्यावरच थांबले नाही तर पोलिसांनी जामिनीसाठी 5 लाख रुपयाची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला. ही कबुली पोलिसांच्या दबावाखाली बळजबरीने घेतलेली होती हे समोर आलं. या प्रकरणाची दखल थेट राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाने यांनी घेतली. 7 जूनला तत्कालीन ACB पोलीस निरीक्षक
सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील यांचं तत्काळ निलंबन करण्यात आलं। याआधी 2 जूनलाच PSI पंकज सपकाळे, अजय रहमान परसुवाले, एजाज रफिक आणि अमोल शेजोळे या 4 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं होतं। एकूण 2 पोलीस निरीक्षक आणि 4 कर्मचारी असे 6 जण या प्रकरणात निलंबित झाले आहेत। प्रकरणाची प्राथमिक चौकशी पोलीस अधीक्षक श्रेणिक रोढा यांच्याकडे सोपवण्यात आली। आमदार रोहित पवार, माजी आमदार राजेंद्र शेंगणे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन आदिवासी बांधवांना फसवण्याचा आरोप केला। 3 जूनला पुरलेला मृत्यूदेह बाहेर काढून DNA सहित अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, पण महिना आटकून गेला तरी त्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही। बुलढाणा पोलिसांनी माहिती देणाऱ्यासाठी 50,000 रुपयाचं बक्षीसही जाहीर केलं। दरम्यान या प्रकरणात एक वेगळी चर्चा सुरू झाली। अर्धवट जळालेला मृत्यूदेह एका मोठ्या नेत्याच्या संबंधित महिलेचा असल्याची शक्यता बोलली जाते। वादातून तिची हत्या झाली, मात्र हे प्रकरण उघड झाल्यास संबंधित व्यक्तीची प्रतिष्ठा धोक्यात येणार होती। त्यामुळे खरं प्रकरण दबवण्यासाठी हा सगळा बनाव रचला गेला का याचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही। हे प्रकरण फक्त पोलिसांच्या निष्काळजीपणाचं नाही, हे एका संपूर्ण प्रशासनाच्या बेफिक्रीचं उदाहरण आहे। इथे कोणाच्याही जगण्याची हमी नाही। बापूराव आणि अजय हे आदिवासी साधेसुधे लोक आहेत। त्यांना जर आदिवासी संघटनेने पाठिंबा दिला नसता तर ते खोट्या हत्येच्या गुन्ह्यात वर्षानुवर्ष कुजत राहिले असते। पण अजूनही मोठा प्रश्न शिल्लक आहे, ती महिला कोण होती जिचा मृतदेह राजुरा धरणाजवळ मिळाला? तिचं नाव काय? ती कुठली होती? तिला कोणी आणि का मारलं? हे सगळे प्रश्न अनउत्तरित आहेत। पण जिवंत माणूस मृत्यू ठरवला गेला आणि एक खरोखर मृत्यू माणूस ओळखीविना पडून आहे। न्याय कुठे? हा प्रश्न विचारायला शिवानीचे वडील जिवंत परतले, पण त्या अनोळखी मृत्यू महिलेला विचारणारं कोणीच कसं नाही। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।